पाहिजे सकारात्मक पद्धतीने, म्हणते मी पॉझिटिव्हली, टेक इट पॉझिटिव्हली. आपण इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. मी प्रत्येक वेळी म्हणते मेंढरांसारखे वागू जगू नका, आपण वेगळं असलं पाहिजे. कारण मानवी आयुष्य एकदाच मिळतं, ते तुम्ही इतरांसारखंच घालवलं, काही नवीन शोधच घेतला नाही, नवीन काही केलंच नाही. प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह असला पाहिजे, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडलं पाहिजे, काहीतरी हातून काय. आता मी जर आज व्याख्यान दिलं नसतं ना, आजचा दिवस माझ्याकडून प्रोडक्टिव्ह काहीच घडलं नसतं. कारण मी आज लिहून आलेले माझ्या डायरीमध्ये की मला हे कार्यक्रम आहे, यावर मी बोलणार आहे. मला घरी जाऊन त्याच्यावर फुली मारावी लागली असती तर मला वाईट वाटलं असतं. एक गोष्ट का म्हणते, अशी तुमची पण एक यादी असली पाहिजे, मला आज काय करायचंय. नाही तर काय, सकाळी उठा, दात घासा, आंघोळ करा, जेवण करा, शाळेत या, कॉलेजला या, नोकरी करा, घरी जा, जेवण करा, झोपी जा, सकाळी उठा. काय याच्यात नवीन? जनावरांचं पण रुटीन असते. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, आपल्याकडे काय अधिकचं? मनुष्य प्राणी सगळ्यात बुद्धिमान प्राणी. आपल्याकडे अधिकचं काय? बुद्धी आहे, मेंदू आहे, तो वापरायचा आहे ना. हा, तो वापरायचा आणि नवीन काहीतरी करत राहायचं. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी अभ्यासातलं करा, अदर स्किल मधलं करा. आणि मला आनंद वाटेल, वृषाली मला कधीतरी सांगेल की आमची एखादी मुलगी एक पात्री प्रयोग करते आहे. तर मी त्या दिवसाची वाट बघते, तुमच्या सगळ्यांची रजा घेते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभा. अगदी सरप्राईज दिलं मला. व्याख्यान करणार होती ती, कारण नाट्याभिनय करताना पोशाख हा गेटअप जेव्हा असतो तेव्हा त्याचा इफेक्ट आणि इम्पॅक्ट हा खूप सुंदर होत असतो. आणि मी तिचे 3 प्रयोग आहे, तिन्ही प्रयोग पाहिलेले आहेत. म्हणजे ती माझ्यासाठी अगदी रिस्पेक्टेबल व्हायचं कारण असं की KEM रुग्णालयामध्ये अरुणा शानभाग नावाची एक नर्स होती. तिच्यावर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर तिला साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. आणि त्या कंडिशनमध्ये जवळजवळ 2 दिवस राहिल्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य 42 वर्षाचं आयुष्य ती जिवंत होती, पण ना ती बोलू शकत होती आणि ना स्वतःच्या वेदना सांगू शकत होती आणि कोणतीच गोष्ट स्वतः करू शकत नव्हती. परंतु KEM रुग्णालयाने अरुणा शानभागला सांभाळलं होतं. आणि त्या अरुणा शानभागचं जीवन चरित्र नाट्याभिनयातून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवणारी ही कलाकार अरुणा शानभागचा एकपात्री प्रयोग करते. ती अतिशय सुंदर करते, अतिशय निर्विवाद करते, म्हणजे दुसरं कोणी तसं करूच शकत नाही. त्यानंतर सावित्रीबाई फुलेंचं सुद्धा. आणि तिसरं आहे मी राष्ट्रमाता जिजाऊ बोलते. तर या तिच्या तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर सावित्रीबाई मांडत असताना तिने तुम्हाला खूप महत्वाचे संदेश दिले आणि ते तुमच्या लक्षात आले की नाही मला ठाऊक नाही, पण मला असं वाटतंय की काही बुद्धिमान विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी तिच्या त्या वाक्यांची नोंद नक्कीच घेतली जात असेल. माझ्या विद्यार्थिनी पण खूप हुशार आहेत. प्रतिभा गेल्या 6 वर्षापासून 10वीची बॅच दरवर्षी एक पथनाट्य करते आणि आता सुद्धा एक पथनाट्य चालू आहे. पथनाट्याचा विषय पण वेगळाच आहे की विधवा झालेली जी स्त्री असते तिला बांगड्या घालताना मंगळसूत्र काढलं जातं, बांगड्यांवर बंधनं येतात, पोशाखावर येतात, कुंकवावर येतात. तर हे जे स्त्रीवर होणारे अन्याय आहेत हे समाजासमोर पथनाट्यात मांडणारा ही टीम आहे, इथे आपल्या समोर बसलेली आहे. आणि पथनाट्य खूप सुंदर आहे. ते अजून रेडी नाही झालेलं आहे, तर 2 ते 3 दिवसात ते कम्प्लीट होणार. डायलॉग पाठ झालेले, पण अजून प्रॅक्टिस बाकी आहे. आणि गेल्या 6 वर्षापासून आमचं पथनाट्य रेग्युलर चालतं. छान करतात मुली. पण कुठेतरी असं होतं ना की शालेय जीवनातून बाहेर पडल्यानंतर त्यांना ते बॅकग्राऊंड, त्यांना पोषक वातावरण मिळत नाही, प्रोत्साहन कुठेतरी कमी पडतं आणि पुन्हा रेग्युलर रुटीन मध्ये मुली अडकून जातात. पण मुलींना तयार व्हा, खूप छान तयार व्हा. इथपर्यंत प्रतिभा लासलगावहून इथे आलेली आहे. लासलगाव माहिती आहे ना, खूप लांब आहे, बरोबर. लासलगाव वरून इथपर्यंत आलेली आहे
आणि आमच्या दोघींचं कुठेतरी एक ब्रीदवाक्य आहे, ती नारी शक्ती सखी मंच चालवते, राज्य पातळीपर्यंत कवी संमेलन घेते आणि आमचं एक ब्रीदवाक्य आहे की फक्त आपण काय आहे हे नाही जगाला सांगायचं, तर जगातील समाजातील मुलींना स्त्रियांना प्रेरणा द्यायच्या, त्यांना पुढे आणायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. मी कोण आहे हे सांगण्यात मजा नाहीये, तर माझ्यासारखे किती आहेत हे सांगण्यात मजा आहे. आणि हे काम जेव्हापासून मी तिला ओळखते तेव्हापासून आजतागायत करीत आहे. माझ्या विनंतीला किंवा बहिष्कार शिक्षण मंडळाच्या या विनंतीला मान देऊन तू इथपर्यंत आलीस. अतिशय टफ शेड्यूल मधून वेळ काढलास आणि उद्या त्यांचं व्याख्यान होतं म्हणून कागणे सरांनी इथे दुसरं लिहिलेलं आहे, पण ते उद्याचं व्याख्यान फक्त आपण आज ऍडजस्ट केलेलं आहे आणि आज ज्यांचं व्याख्यान होतं ते उद्या केलं. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. खूप मोठी हो, खूप मोठी हो. आणि तुझ्याशी आम्ही कनेक्टेड आहोत याचा अभिमान बाळगण्याची आम्हाला सदैव संधी दे. आणि जेव्हा जेव्हा तुला सवड भेटेल, जेव्हा जेव्हा तू सिन्नर तालुक्यात येशील तेव्हा तेव्हा हक्काने क्षणभर भेटायला का होईना माझ्या मुलींना या विद्यालयाला भेटायला येत जा आणि प्रेरणा दे. तिला या प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे तिचे पतिदेव निकम सर यांचे सुद्धा आभार मानते, कारण जितकं मी बघते प्रत्येक वेळेस फक्त पतीच नाही, तिचा मोठा चिरंजीव पण ज्या वेळेला कवी संमेलन तिने आयोजित केलेलं होतं, संपूर्ण फोटोग्राफीचं काम तिच्या मोठ्या मुलाने केलेलं होतं. तिचा लहान मुलगा मोठा मुलगा दोघेही सेम तिच्यासारखेच आहेत, त्यांच्यासारखेच आहेत, अतिशय सोशल आहेत, अतिशय समजदार आहेत, अतिशय ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचं हे जे कार्य चाललेलं आहे समाजातील अनेकांनी प्रेरणा घ्यावा किंवा माझ्या विद्यार्थिनींनी तरी घ्याव्या या हेतूने त्यांना इथपर्यंत बोलवलेलं आहे. त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं.